न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तळबीड पोलिसांची धडक कारवाई। तासवडे एमआयडीसी येथील संशयास्पद लोखंडी साहित्य जप्त। एकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये गुन्हा दाखल। सातारा कराड तालुक्यातील तळबीड पोलीस स्टेशनमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी तळबीड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार योगेश भिकू भोसले बन 1983 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तासवडे एमआयडीसी परिसरात संशयास्पदरित्या लोखंडी साहित्य असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मिळताच तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे साहेब यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करून तळबीड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार योगेश भोसले व पोलीस अंमलदार गणेश बाकले यांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी तासवडे एमआयडीसी आयशान स्क्रॅप सेंटर येथे संशयास्पद लोखंडी साहित्याची पाहणी केली। तपासणी दरम्यान दुकानात विविध आकाराचे लोखंडी बार व प्लेट्स एकूण 7815 रुपये किमतीचे संशयास्पद साहित्य आढळून आले। यावेळी स्क्रॅप सेंटरचे मालक अनवर बालेखान मुजावर वय 48 वर्ष राहणार शिरसडे तालुका कराड यांना सदरच्या संशयास्पद साहित्याच्या मालकीबाबत व खरेदी विक्री संदर्भातील वैध कागदपत्राची मागणी करण्यात आली। मात्र अनवर बालेखान मुजावर यांनी कोणतीही समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे दिली नाहीत। त्यामुळे सदरचे संशयास्पद लोखंडी साहित्य चोरीचे किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळविल्याचा संशय असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अन्वये कारवाई करून अनवर बालेखान मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। तसेच सदरचे 7815 रुपयेचे संशयास्पद लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले आहे। सदरची कारवाई तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश भोसले व पोलीस अंमलदार गणेश बाकले यांनी केली। पुढील तपास हवालदार धीरज चतुर करीत आहेत। त्यामुळे लोखंडी साहित्य चोरणाऱ्यांचे व खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सदरच्या कारवाईबद्दल तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे साहेब यांचे व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।